कशी होती आई? ममतेची मूर्ती होती माझी आई. ताई फार साधी होती माझी आई, फार साधी होती. आम्हाला घडवण्यासाठी अपार मेहनत केली तिनं. स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःकडे कधी लक्ष नाही दिलं. किती नवसायास, किती उपवास आणि किती हाल तिनं पाहिले हे शब्दात नाही सांगू शकत. कसं पांग फेडू तिचं, कसं पांग फेडू तिचं होऊ तराई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ए आई, येशील का ग पुन्हा परत? आज सगळं कुटुंब भगवंताकडे. महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डलिकाय धातुं मुनीन्द्रे समागच्छ तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. रंगाकारो पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. वाजवानं मोकळे मनानं. कलावद्याची योधरार्थावतारं कलंकांक तेजोधिका मोदिवत्रं खलानीश्वादा मनुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपं. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा,
तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरास। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। विठ्ठल विठ्ठल सोडीला संसार माया तयावरी भार। धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी। याने घ्यावे नाम तेसी करणे त्याचे काम। धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी। तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवडी। धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी। विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरे। रुसले का काय बाकीचे? रामकृष्ण हरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन आपल्यापर्यंत अगदी सहजतेने पोहोचवणारे महान संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल
उपस्थित सर्व दुःखांकित जनसमुदाय, आपण सर्वजण कैलासवासी गेनूजी देवराम बोलकर आणि कैलासवासी गंगा भागीरथी भीमाबाई गेनूजी बोलकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजेच प्रथम पुण्यस्मरण या निमित्तानं आज बोलकर कुटुंबाचे आपतिष्ठ नातेवाईक सखे सोयरे मित्रजन ग्रामस्थ आपण सर्वजण दुःखित अशा अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? शब्द कळतायत का? माझे शब्द अस्पष्ट होत नाहीत, म्हणजे घुमत नाही ना आवाज? आवाज येतोय व्यवस्थित? पाठीमागे सर्व पुरुष वर्ग एकदा सिस्टीमसाठी छान टाळी वाजवा. मनापासून धन्यवाद. आज या ठिकाणी आपण सर्वजण बोलकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत असताना आज या आई वडिलांच्या पश्चात त्यांची सर्व मुलं त्यांना पोरकी झालेली आहेत. आज आई नसेल तर वडिलांचा आधार कुटुंबाला फार मोठा असतो, आणि वडील नसतील तर मातृतुल्य आईचा आधार फार मोठा असतो. परंतु खरी अर्थानं फार मोठं दुःख, फार मोठा शोक या कुटुंबामध्ये व्यक्त केला जातो. कारण आई नसेल तर वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहता येतं, आणि वडील नसतील तर आईच्या चेहऱ्याकडे पाहता येतं. पण या कुटुंबाचं दुःख एवढं मोठं की खऱ्या अर्थानं आईही नाही आणि वडीलही नाहीत. आजही कुटुंब फार मोठं दुःख व्यक्त करतं. कोणी म्हणेल ताई 1 वर्ष झालं मग का रडू यावं? 1 वर्ष झालं आई वडिलांना जाऊन मग का दुःख व्हावं? वडिलांना 5 महिने ना, बरोबर ना? आई गेल्यानंतर अगदी 3-4 महिन्यानंतर आई गेल्या, आधी वडील गेले आणि 3-4 महिन्यानंतरच आईचं निधन झालं. म्हणजे एका वर्षामध्ये आई वडिलांच्या जाण्याचं दुःख या कुटुंबाला पचवावं लागतंय. जगात एवढी ताकद नाही जेवढी आईच्या मातृत्वात आहे. आजी, जगात एवढं प्रेम नाही जेवढं आपल्या वडिलांच्या हृदयात आहे, आणि जगात एवढे कष्ट नाही जेवढे आई वडील आपल्यासाठी करतात, जेवढे आई वडिलांच्या अंतकरणात आहेत. त्यामुळे निश्चितच आई आणि वडिलांच्या जाण्याचं दुःख या कुटुंबावरती साहजिक आहे. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. संत ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड सांगतात, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. आपण प्रत्येक जण तिकीट फाडूनच आलेलो आहे. माझ्या शब्दा बोलण्याकडे लक्ष द्या. आपण सगळी लोक तिकीट फाडून आलेलो आहे. एसटी मध्ये बसताना कंडक्टर पहिलं काय करतो? तिकीट फाडून घेतो. कुठे उतरायचं, कधी उतरायचं, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या लिहिलेल्या असतात आधीच. फक्त फरक एवढाच आहे, त्या एसटीचा प्रवास करणं तिकीट आपल्या खिशात राहतं, आणि या एसटीचा प्रवास करणारं तिकीट देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. त्यामुळे ते तिकीट आपण न मागायचं, इथपर्यंत प्रत्येकाला जावं लागतं. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. आज त्यांची मुलं आनंदराव गेनूजी बोलकर, गोरख गेनूजी बोलकर, तसेच त्या ठिकाणी त्यांच्या मुली श्रीमती अलका रमेश गोळे, सौभाग्यवती नंदा बाळासाहेब बोराडे, सर्व कुटुंब, नातवंड, परिवार, साहजिक सर्व कुटुंबाला जे दुःख आहे ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी या ठिकाणी त्यांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. परंतु कितीही सांत्वना केली, कितीही शब्द आपण त्या ठिकाणी दिलेत, तरी देखील कुटुंबावरचं दुःख या ठिकाणी अनंत काळासाठी राहणार आहे. का? कारण आई वडील गेलेले, सोडून या गेले बाबा बाबा बाबा
काका काकी मामा मामी नाना नानी ही सगळी नाती पुन्हा पाहायला मिळतात. अहो डोंगरा आड गेलेला सूर्य सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहायला मिळतो. पण माती आड गेलेले आई बाप या कुटुंबाला पुन्हा दिसत नाही. या गोष्टीचं दुःख आहे. आईनं केलेले कष्ट आजही आठवतात. आई तू आमुच्यासाठी कष्ट केले फार. आई तू आमुच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेली आई सारा परिवार. सोडून गेली आई सारा परिवार. सोडून गेली आई आम्हाले कराना. आई 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 आता म्हणू मी कुणाला. 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 खऱ्या अर्थाने पण एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळी माणूस वारतो, इकडे लक्ष द्या, ज्यावेळी माणूस वारतो सगळ्यात पहिल्यांदा त्याला स्मशानात नेलं जातं. कुठे? स्मशानभूमीमध्ये. आपल्याकडे तिकडेच नेतात. स्मशानभूमीमध्ये नेलं जातं. कशासाठी? अंत्यसंस्कार करण्याकरिता, विधी करण्याकरिता, जाळण्याकरिता. पण कुणाला जाळण्याकरिता? जे नाशिवंत आहे त्याला की जे शाश्वत आहे त्याला? जे नाशिवंत आहे त्याला. कारण आपली ताकद तिथपर्यंतच आहे. आपण नाशिवंत गोष्टीलाच संपवू शकतो. शाश्वताला कितीही मोठा अग्नी प्रज्वलित करा, त्या अमर तत्वाला कधीच मारता येत नाही. शास्त्र सांगतं नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावकहा. तुम्ही कितीही धारधार शस्त्र निर्माण करा, तुम्ही त्या अमर तत्वाला कधी संपवू शकत नाही. आपण फक्त आणि फक्त या देहालाच जाळू शकतो. का? हा देह नाशिवंत मणमुत्राचा वादा. वरी कर्म घातियाने तुम्ही कीटकांचा सांगा. रव रव दुर्गंधी अमंगळतीचा वादा. स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. परिये दे मदाल सा सोहंदो जोरे बाळा. 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 उपजले मेले ऐसे किती. मग तरी सुद्धा शोक का होतो? दुःख का होतं? कारण मुळातलं ज्ञान आपल्याला नाहीये. संत सांगतात आपण या नाशिवंत देहासाठी रडतो. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासाठी पाडितोसे. का रडतो माणूस? का दुःख होतं? शरीर संपलं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, माणसाचं शरीर जरी संपलं, उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे. कीर्ती मागे उत्तमची. टाळी वाजवायची असेल. उत्तमची
राहतं यातला फरक अजूनपर्यंत जीवाला कळाला. काय जातं आणि काय राहतं. नाशिवंत जातं शाश्वत राहतं. उत्तमची उरे कीर्ती मागे. अहो आपण सामान्याच काय, संत सांगतात कर्म माणसाला जिवंत ठेवतं, कर्म माणसाला उद्धारतं, कर्मच माणसाला तारतं आणि कर्मच माणसाला मारतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं ज्याचं त्याला भोगावं लागतं, प्राप्त होतं. हे मी नाही सांगत, ज्ञानेश्वरी सांगते. वांचुनी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक. तेथे कर्मची फलसूचक मनुष्य लोकी. कोण कोणाला उद्धारतं? हे कर्मच माणसाला उद्धारतं. आज जरी आई वडिलांचा देह आपल्यात दिसत नसला तरी या कुटुंबाला मी निश्चित सांगेल, आज या आईनं, आज या वडिलांना केलेले कर्म मात्र तुमच्यामध्ये जिवंत आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपण ज्या युगात जगतोय ते कोणतं युग आहे? महिला मंडळ. आत्ताच चालू असणार फार चांगलं आहे का? अधर्माची वाढ ज्या युगात ते कलियुग, कुकर्म ज्या युगात ते कलियुग, वाईट भ्रष्टाचार ज्या युगात ते कलियुग. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेवढं कलियुग वाईट आहे तेवढा कलियुगाचा चांगलेपणा सुद्धा आहे. म्हणजे एक कलियुगाचा प्लस पॉइंट आहे. इतर युगांमध्ये सतयुग, द्वापार, त्रेताल या युगांमध्ये अनेक विधी, अनेक योग याग तप केल्यानंतर भगवंताला प्राप्त केलं जायचं. पण या कलियुगामध्ये अगदी थोड्याशा भजनाने, थोड्याशा उपासनेने आणि थोड्याशाच काळात केलेल्या भजनाने सुद्धा भगवंताला प्राप्त करता येतं. हे नारायण कलियुगाचा महिमा की यात थोड्याशा भजनाने आपल्याला उद्धार करता येतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे कर्म मी आत्ताच सांगितलं, कर्म माणसाला सद्गती प्राप्त करून देतं, कर्म माणसाला गती प्राप्त करून देतं. मनुष्य मेल्यानंतर 3 अवस्था मिळतात माणसाला. 3 अवस्था आहेत जीवनात. जसे 3 गुण सांगितले, रज, तम आणि सत्व. त्या गुणातून जे कर्म घडतं त्या कर्मातून माणसाला ती गती प्राप्त होते. कोणती? 3 गती आहेत, ऊर्ध्व गती, मध्यम गती आणि कनिष्ठ गती. काय? ऊर्ध्व गती. ऊर्ध्व गती म्हणजे चांगली अवस्था. कोणाला मिळते चांगली अवस्था? जो सात्विक गुणाचं आचरण करतो, ज्याचा आहार विहार आचरण चालणं बोलणं अगदी सगळ्या गोष्टी सात्विकतेचं जीवन जो जगतो त्याला ऊर्ध्व म्हणजे चांगली गती प्राप्त होते. लक्षात ठेवा, आपल्याला जर चांगली गती प्राप्त करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वसा, ऊर्ध्व गती प्राप्त करायची सात्विकता राहिली पाहिजे. सात्विक आचरण, सात्विक भोजन, सात्विक भजन झालं पाहिजे. आणि अशा माणसाला ऊर्ध्व गती चांगली गती प्राप्त होते. मध्यम गती कोणाला प्राप्त होते? जो आपलं दैनंदिन प्रापंचिक
पापात्मक आणि पुण्यात्मक कर्म करतो अशा व्यक्तीला मध्यम गती प्राप्त होते. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, कनिष्ठ म्हणजे अधोगती कोणाला प्राप्त होते? जे स्वतःही भजन करत नाही आणि करणाऱ्याला सुद्धा करू देत नाही अशा व्यक्तीला अधोगती प्राप्त होते. आतापर्यंत माणसाला फक्त दोनच वर्ग माहित होते, मानणारा आणि न मानणारा. पण आता नवीन वर्ग सुरू झालेला आहे, मानणाऱ्याला न मानू देणारा. काय ते कीर्तन, काय ते भजन, अरे बाबा करू दे ना. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. हे असंच कोणाला मिळतं का आजी? हे भजन करायला असंच कोणाला मिळतं का? इकडे लक्ष द्या. काही प्रसंगी लोकांचं 100-100 वर्षाचं आयुष्य जातं, साधं रामकृष्ण हरी म्हणता येत जमतं का? अहो म्हणा ना, नाही जमत. म्हणा ना, नाही जमत. 100 वर्ष गेले पण रामकृष्ण म्हणता आलं नाही का? प्रारब्ध प्रतिकूल आहे, संचितात नाही, प्रारब्धात नाही. आज बोलकर कुटुंब आई वडिलांची सेवा करतं, काय कारण? प्रारब्ध अनुकूल आहे. ऐकताय ना तुम्ही सगळे? असं करा नाही तर असं करा. बोला जरा, तुम्ही अजूनही डिस्टर्ब होताय. पूर्णतः कीर्तनात ध्यान नाही म्हणताय, असं करू नका. एवढं खरं पण बोलू नका. इकडे लक्ष द्या. पुरुष वर्ग, विठ्ठल विठ्ठल द्या. निश्चितच आपल्याला या नामस्मरणाच्या, या चिंतनाच्या माध्यमातून आपल्या जीवाचा उद्धार करायचा आहे. इकडे इकडे लक्ष द्या. महिला मंडळ आणि त्याकरिता संतांच्या विचाराची, संतांच्या शब्दाची आपल्याला गरज आहे. आणि त्यामुळे निश्चित हे कीर्तन, भजन, प्रवचन या माध्यमातून आपण आपल्या उद्धाराचा मार्ग सोबत शोधत असतो. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग आहे. सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. खऱ्या अर्थाने संत परमार्थ करत असताना कोणता भाव आणि कोणता दृष्टिकोन ठेवतात, आणि आपण परमार्थ करत असताना कोणता दृष्टिकोन ठेवतो? आजी, आपणही भरपूर प्रपंचन परमार्थ केला, पण परमार्थ करत असताना आपला भाव फार वेगळा राहतो. संतांचा काय भाव आहे? संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, कीर्तन करावे वेळो वेळा, कीर्तन करावे वेळो वेळा, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी 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 नसावे. आमच्या ज्ञानेश्वरी ताईसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार गोड टाळी मोकळ्या मनानं वाजवता आली तर वाजवा. कारण जेवढी तुम्ही इथे टाळीची टाळाटाळ कराल, तेवढी तिथे तुमची टाळाटाळ झाल्याशिवाय राहणार. ज्यांना तिथली टाळाटाळ चुकवायची, तिनं इथं टाळीची टाळाटाळ चुकवायची नाही. का सांगते मी सुरुवातीलाच सांगते, आमच्या कौतुकासाठी टाळी वाजवू नका, स्वतःच्या उद्धाराची टाळी वाजवा. कारण जेव्हा आपण टाळी वाजवतो, काही लोकांना देवाच्या नामस्मरणाची टाळी वाजवायला आवडत नाही, देवाला टाळी वाजवायला आवडत नाही,
ठीक आहे, तुम्हाला देवासाठी टाळी नाही वाजवायची, किमान स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं याकरिता तरी टाळी वाजवा. कारण सगळ्यात सोपा व्यायाम आहे. आणि महिला मंडळ खास करून आपल्यासाठी, आपल्याला जास्त वेळ मिळत नाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला, आता पाहिलं ना. त्यामुळे जर आपल्याला चांगलं निरोगी राहायचंय, कीर्तन असो किंवा नसो, भजन असो किंवा नसो, दिवसातून किमान 70 ते 80 वेळा टाळी वाजवत चला. काय 70 ते, आणि जोरात वाजवायची बरं का, चांगली टाळी वाजली पाहिजे. कारण ज्यावेळी टाळी वाजवतो त्यावेळी ॲक्युप्रेशर पॉइंट वरती दाब पडला जातो, रक्ताभिसरण क्रिया, ब्लड फ्लो शरीरामध्ये चांगला होतो. आणि ज्यावेळी ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं तेव्हा असंख्य रोग नष्ट करण्याची ताकद एका टाळीत राहते. म्हणून टाळी वाजवा. फायदा सांगितल्यावर काय टाळ्या वाजायला लागल्या. इथं संतांनी फायद्याचाच परमार्थ सांगितला. करे टाळी बोला मुखी नाम, सांगतो तुम्हाशी भजा वेळो वेळा. हा फायदा आहे आपला. चला, संत ज्या दृष्टीनं परमार्थ करतात ती दृष्टी आपल्यामध्ये राहत नाही. समाजात 3 प्रकारची वर्ग आहेत, समाजात 3 प्रकारची माणसं आहेत. लक्षात ठेवा, 3 प्रकारची. मी सुरुवातीला सांगितलं 3 गुणातून 3 प्रकार निर्माण होतात, 3 स्वभाव निर्माण होतात, 3 गती निर्माण होतात. कोणते 3 प्रकार? बाबा, लोखंडाला जर वितळवायचं असेल, लोखंडाला, तर कशाची गरज आहे? अग्नीची गरज आहे, बरोबर की नाही? सोन्याला वितळवायचं असेल तरी सुद्धा अग्नीची गरज आहे. आणि तुपाला वितळवायचं असेल तरी सुद्धा अग्नीचीच गरज आहे. तिन्ही पदार्थांना वितळवण्यासाठी अग्नीच लागतो. पण लोखंड वितळवण्यासाठी अग्नी फुल फ्लेम म्हणजे जास्त स्पीडने लागतो. सोन्याला वितळवण्यासाठी अग्नी थोडा कमी मध्यम गतीमध्ये लागतो. आणि तुपाला वितळवण्यासाठी अगदीच कमी, अगदी अग्नीच्या जवळ तुपाला नेलं तर तूप वितळून जातं. तशी 3 प्रकारची माणसं आहेत. काही लोखंडासारखी राहतात. 30 वर्षाचा सप्ताह झाला तरी ते काल्याला दिसत, हरिपाठाला दिसत नाही, काकड्याला दिसत नाही, कीर्तनाला. 30 वर्षाचे सप्ते झाले पण तरी सुद्धा त्याला आवड लागत, ते वितळतच नाही. त्याला फुल फ्लेमची हाय, फुल फ्लेम लागतो. अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. काही सोन्यासारखी असतात की थोड्याशा साधनातून, थोड्याशा भजनातून आठवड्याचा सप्ताह झाला की ते दुसऱ्या वर्षी पंढरपूरला निघतं. म्हणजे थोड्याफार त्याच्यामध्ये बदल होतो, ते वितळतं. आणि काही तुपाप्रमाणे असते, थोड्याशा भजनातून सुद्धा त्यांना परमार्थ करता येतो आणि स्वतःचा उद्धार करता येतो. अशी 3 प्रकारची माणसं आहेत. आता तुम्ही कोणत्यातले बसता ते मला नाही सांगता यायचं. ज्याने त्यानं आपलं निरीक्षण करा आणि आपुली आपण सोडवण करा. विठाला विठाला सध्याची कीर्तन, सध्याचं प्रबोधन आपण भक्त आहोत हे सांगण्यासाठी नाही. कारण ज्ञानोबारायांनी आधीच सांगितलंय आपण भक्त आहोत. ते पुन्हा सांगण्याची गरज काय? आपण भक्तच आहे. आपण काही देवाची शत्रू आहे का आजी? आपण देवाचे वैरी आहे का? हो म्हणा, नाही म्हणा, पटकन बोला. आपण देवाची काही विरुद्ध पार्टी आहे का? आपण देवाचे काही विरुद्ध पक्ष आहे का? हे काय राजकारण आहे का? विरुद्ध पक्ष आणि विरुद्ध पार्टी व्हायला? अहो, आपण सगळे भगवंताचे दास आहोत. आणि हे मी नाही, ही ज्ञानेश्वरी सांगते. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. मनुष्य जातीचा मूळ स्वभावच भजन करणे. मग तिथे भक्त आणि भक्तीचा प्रसंगच येत नाही. मग एक जण म्हणला, ताई, माणूस जर मूळच स्वभावच माणसाचा भक्ती करणं, मूळ स्वभावच दासाचा आहे, तरी सुद्धा सत्याला विरोध का? जर मूळ स्वभावच आम्ही दास्यत्व वृत्ती आहे तरी कीर्तनाला विरोध का? बरोबर की नाही? म्हटलं अगदी खरंय. आपण मूळ दासच आहोत, आपण मूळ भक्तच आहोत. पण सध्याच्या कलियुगात त्या दास्यत्वाची, त्या भक्तीची जाणीव राहिली नाही, याकरिता कीर्तन आहे. कशासाठी? जाणीव करून द्यायची आहे फक्त. आणि संत आपल्याला त्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात.
कारण त्यांच्याशिवाय उद्धारण्याची ताकद जगात दुसऱ्या कोणात आहे का? आजी, आपले सोयरे आपल्याला तारतील का? आपले सखे सोयरे मित्र बांधव आपल्याला तारतील का? पाहुणे रावळे आपल्याला तारतील का? हा, बोला ना तुम्ही. बा प्रतिसाद दिला तर वक्त्याला बोलाय बरं वाटतं. वक्ता राजकीय क्षेत्रातला पुढारी नेता असो किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाच्या पेक्षा जास्त राहते. इकडचे रुसले का काय? हे पहा, आपण सर्वजण उद्धारासाठी आलोय. संत उद्धार करतात कलियुगामध्ये. इकडे लक्ष द्या. जगात ताकद नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. प्रभू बिन कोण कुणाचा, प्रभू बिन कोण कुणाचा, प्रभू बिन कोण कुणाचा, प्रभू बिन कोण कुणाचा, एक जण म्हटला, ताई या माणसामुळे आपलं फार चांगलं झालं. आणि दुसरा म्हणला, ताई या माणसामुळे आपलं वाटोळं झालं. खरंच एवढी ताकद आहे का जगात आपलं चांगलं आणि आपलं वाईट करण्याची? कोण कुणाचा उद्धार करतं? कोण कुणाचा चालक मालक, व्यर्थची भाषण खाली खाली. प्रभू बिन कोण कुणाचा, प्रभू बिन कोण कुणाचा. कोण उद्धारत? भगवंताशिवाय कोण? संत सांगतात, तुम्हाला खरंच सुख पाहिजे तर इथे या, तरी अवधान ऐकली दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. संत सांगतात, भगवान परमात्मा भक्तावरती प्रेम करतो, पण अधिक प्रेम अधिक माया हे पहा कोणावरती असते? अधिक प्रेम अधिक माया कोणावरती आहे? ज्यानं या विषयांचा प्रपंचाचा या संसारिक मोहमाया जाळाचा त्याग केला, त्याच्यावरती अधिक कृपा अधिक माया. तसं वात्सल्य सगळ्यांवरती आहे, पण अधिक माया प्राप्त करायची. संत सांगतात, या संसाराचा या मोहमाया जाळाचा या विषयांचा त्याग करून जो त्याला अनन्य भावानं शरण गेला, अशा भक्तावरती अधिक माया. त्या भगवंताची अभंगाच्या प्रथम चरणात. सोडिला संसार, सोडिला संसार, टाळी वाजवायची सर्वांनी. सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला
आता हे कोणाला कळतं? ज्यांना स्वर कळाला त्यांना, ज्यांना ताल कळाला त्यांना, ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना ते उद्या आशीर्वाद राहते. नेमकं चाललंय काय काही घेणं. आणि खरंच काही लोकांना कीर्तनातला स्वर कळत नाही, ताल कळत नाही. त्यांना कितीही चांगल्या रागात गा रागच येतो. त्यांना फक्त एक स्वर माहित राहतो, ज्ञानेश्वर. राहिले टाळ्यावर. काही काही सुरुवातीलाच निघून जाते. त्यांना वाटतं कीर्तन काय उपयोग आहे. टाळी कोण वाजवतं? ज्याला त्याची जाणीव झाली ना, आनंद घेतला, त्याच्या अंतःकरणातून टाळी वाजते. फार गोड. माया तयावरी फार सोडीला संसार. एक जण म्हटला, ताई संसार त्यागणं एवढं सोपं नाही. जेवढे शब्द सोपे वाटतात, जेवढं वाक्य सोपं वाटतं, तेवढं संसार सोडणं तितकं सोपं नाहीये. बऱ्याचदा प्रयत्न करतो माणूस, बऱ्याचदा, पण सुटत नाही. काय होतं? आणि त्यात आपली काही चूक नाही बरं का, त्यात आपली काही चूक नाही. ज्ञानोबा फार गोड सांगतात की या इंद्रियांना सवय आहे त्या प्रापंचिक विषयाला धरून ठेवायचं. काय करायचं? प्रापंचिक विषयाला धरून ठेवायचं. या विषया वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. काय होतं? हाताला टाळी वाजवायला बरं वाटतं, पण ते बळचानं सुद्धा इकडे येत नाही. एखाद्याला मारायचं म्हटलं ना तर वेळ लागत नाही, पण टाळी वाजवायला सांगायला लागतं. मुखाला भगवंताचं नामस्मरण कर सांगावं लागतं, आवडत नाही. पण एखाद्याला वाईट बोलायचं म्हटलं तर अहो काही लोक कीर्तनात बसले तरी गप नाही. हिचं असं तिसरीला सुद्धा कळत नाही नेमक्या बोलतात काय. अहो काय उपयोग आहे त्या कैसेनी गोपाळ पाव्या हरी, असा नाही देव प्राप्त होत. कानाला भगवंताचं चिंतन ऐक म्हटलं तर आवडत नाही, पण वाईट गोष्टी ऐकायच्या म्हटलं रात्रीच्या 2:30 वाजता गावातल्या कुठल्याही गल्लीत भांडणं चालू होऊ द्या, हे पहिल्या नंबरला जाते. 2:30 वाजता कीर्तनाला नाही, भांडणं ऐकायला. चांगल्या ठिकाणी पायाला जा म्हटलं जात नाही, आणि वाईट ठिकाणी जाताना थांबत नाही. सांगण्याचं तात्पर्य या इंद्रियांचा स्वभावी विषयाला धरून ठेवणं. पण संत सांगतात याला त्यागून ज्याला पुढे जाता आलं, म्हणजे याचा त्याग ज्याला करता आला, माया तयावरी फार त्या साधकावर, त्या भक्तावर भगवंताची अधिक माया आणि अधिक कृपा राहते. त्यामुळे खऱ्या अर्थानं भक्त संत आणि आपल्यामध्ये लांबचा फरक आहे. आपण सामान्य भक्त आहोत, दैनंदिन कर्म करून आपण भगवंताची प्रार्थना उपासना करत असतो. पण खऱ्या अर्थानं जे निश्चिम भक्त आहेत त्यांचा एकच मूळ धर्म राहतो, निष्ठावंत भाव भक्ताचा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव निर्धार ये वर्म चुकून, निर्धार ये वर्म चुकून, निष्काम निचळ विठ्ठली विश्वास, निष्काम निचळ विठ्ठली विश्वास. निष्ठावंत भावन भक्ताचा स्वधर्म. सध्या आपण परमार्थ करतोय कशाकरिता याचं ध्यान ठेवा. आज जगाला प्रदर्शन करण्याकरिता परमार्थ करत जाऊ नका, कारण बऱ्याचदा असं घडतं
जगासाठी परमार्थ केला जातोय, त्याला चांगलं वाटावं, तिला चांगलं वाटावं, जगानं कौतुक करावं, मला हार घालावेत, मला सत्कार करावा, माझं नाव घ्यावं, माझा सन्मान व्हावा, जगानं माझं कौतुक करावं, याकरिता परमार्थ नाही केला जात. अहो जगाचं कौतुक किती दिवस आपल्या सोबत आहे. कौतुक अपेक्षाच करत असताल कौतुकाचे, तर जगाच्या मालकानं आपलं कौतुक करावं असा परमार्थ आपण करा. जगाचं काय, एकाच्या घरात जातं, दुसऱ्याचा चिवडा खातं, तिसऱ्याच्या गाडीत बसून चौथ्याला निवडून देतं. ऐकताय ना तुम्ही? समाज आहे, लोक आहे, कुठपर्यंत साथ देतील, कुठपर्यंत समाज आपल्या सोबत आहे. अंतकाळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, नांत हे काळीचे नाही. कोणी घरापर्यंत, कोणी दारापर्यंत, कोणी अंगणापर्यंत, कोणी स्मशानापर्यंत, पण तिथून पुढे टीटी यम यम तुमचं तुम्ही टाकून पळती रांड, टाकून पळती रांड पोरे, टाकून पळती रांड पोरे, टाकून पळती रांड पोरे. येरवा गपसारा, येरवा गपसारा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. मी आहे ना, घाबरू नका. अहो मी आहे ना, टेन्शन घेऊ नका. मी आहे ना म्हणणारी भरपूर गेली, पण वेळ प्रसंगी आपल्याला तारण्याची ताकद या जगात नाही हे सत्य. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयले, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयले. मेल मागरी सर्व राहिले, मेल मागरी सर्व राहिले, तुटतील लागलो रे, रानमा हे बाबाजात, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही म्हणायला हे जग आपल्या जवळ असल्यासारखं भासतं, पण वेळेप्रसंगी कोण आपल्या कामी येतं, वेळेप्रसंगी कोण आपल्याला तारतं, वेळेप्रसंगी कोण उद्धारतं. निश्चितच तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, म्हणून त्याला विसरू नका. जीवन जगत असताना माणूस आपल्या कर्मात गुंतून जातो, पण खऱ्या अर्थानं कशाकरिता इथपर्यंत आलो. देवे दिला देह भोजना भजना, पण काही लोकांच्या जीवनात झाला भोजना गोमटा. ते सकाळी खातं, दुपारी खातं, सायंकाळी खातं, संध्याकाळी खातं, 3-3 नाही 4-4 टाइम पंचपक्वान्न खातं. पण इतकी विचित्र अवस्था माणसानं केलेली. सध्याच्या काळात माणसाला आज पंचपक्वान्नाचं ताट आहे, काहींना खाता येत नाही, काहींना खाल्लेलं पचत नाही, अशी अवस्था आहे. हे प्रपंचाचं सुख सांगते बरं का मी.
पण अध्यात्माचं सुख, परमार्थाचं सुख याच्यापेक्षा फार वेगळे. तुकोबाराय सांगतात परमार्थाचं सुख कसं आहे. आपण कितीही खाल्लं, तुका म्हणे पोट झाले चिन्हधाय तरी खादलेची खाय आवडीने, हे परमार्थाचं सुख आहे. त्याकरिता तो भाव निर्माण करण्याची गरज आहे. आज माणसानं शरीर निर्मळ केलं, आज माणसानं गाडी घर जमीन जायदाद स्वच्छ केली, पण जोपर्यंत तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तेव्हा यवनी गोपाळ राहे तेथे. काय झालं, माणूस खूप बदलला शिक्षणानं, विज्ञानानं, आधुनिकतेनं. आज बाबा ज्या काळात तुम्ही जगलात, म्हणजे अगदी दुष्काळाचा काळ असेल, 70 वर्षापूर्वीचा, 50 वर्षापूर्वीचा, एवढी सगळी साधनं होती का? एवढी सुविधा होती का? आजी 2-2 लुगड्याचं 1 लुगडं करायचं, 2-2 वर्ष वापरायचं. खरंय का खोटे? आज फक्त सुनाचं कपाट उघडा, अख्खा साड्यांचा ढीग अंगावरती पडेल. एवढ्या प्रगती केली माणसानं, फार चांगली प्रगती केली. एवढा बदलला, एवढा बदलला. केवढा? सूरज ना बदला, चंदन बदला, ना तो ये बदला धरती आसमान, कितना बदल गया इंसान, 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 कितना बदल गया इंसान. इतना कितना, आता जेवढा बदललाय तेवढा. हा बदल काही पुरेसा नाही का? आता पूर्वीचं काही राहिलं? पूर्वीची साधनं नाही, पूर्वीच्या काही वस्तू नाहीत, पूर्वीची काही गोष्ट नाहीत, आणि पूर्वीसारखी माणसं सुद्धा आहेत का? खरं सांगा. जुन्या माणसांमध्ये जेवढी नम्रता आणि जेवढं प्रेम होतं, सध्याच्या माणसांमध्ये आहे का? जसा जसा काळ बदलत गेला, जशा वस्तू बदलत गेल्या, तसा माणूस बदलत गेला. आजी पूर्वीच्या काळी माणसं मातीच्या घरात राहायची, मातीचा शेणाचा लेप देऊन, आणि मातीच्या भांड्यात खायची, खापराच्या. राहायची मातीच्या घरात, खायची मातीच्या भांड्यात. तशी नाती सुद्धा माणसाची मातीसारखी घट्ट होती. पण मातीचा गुणधर्म आहे, मातीवरती पाणी पडलं की ती विरघळू लागते. तशा नात्यांवरती विषयाचं पाणी पडलं, ती सुद्धा विरघळू लागली. थोड्या काळामध्ये प्रगती झाली आणि माणूस तांब्याच्या पितळाच्या भांड्यात जेवू लागला. तांब पितळ. पण आजी तांब्या पितळाचा सुद्धा एक गुणधर्म आहे, त्याच्यावरती सुद्धा पाणी पडलं की ते पितळ तांब काळं पडतं. बरोबर की नाही? काळं पडतं. मग त्याला पितांबरीने 4-4 दिवसांनी घासावं लागतं. आता ज्यांच्या घरात भांडी असतील त्यांना माहित असेल. आता ती भांडी सुद्धा कमी झाली, पण असायचं. तसं नात्यांवरती सुद्धा पाण्याचा विषयाचा सीन थोडा पडला, ती काळी पडू लागली. आणि थोडा प्रगती झाली, आणखीन थोडा बदल झाला. आजकाल माणूस राहतोही काचेच्या घरात आणि खातोही काचेच्याच भांड्यात. तशी नाती सुद्धा माणसाची काचेसारखीच, पडलं की फुटलं. अहो साधा मिस कॉल सुद्धा माणसाची नाती तोडू लागलेला आहे. विश्वास राहिला का नात्यात? प्रेम राहिलं का नात्यात? नम्रता राहिली का नात्यात? जुन्या काळात आजही तुम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहे. बाबा एखादा धार्मिक कार्यक्रम गावात आयोजन केलेला आहे, आपण सामूहिक कार्यक्रमात गेलेलो आहे, आणि दुश्मन तुमच्या समोर आला, तुमचा दुश्मन तुमच्या समोर आला, पण सामूहिक कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे, चांगला धार्मिक कार्यक्रम आहे. हा सप्ताह चालू आहे, रामाची पहारी. जर एखादा दुश्मन जरी समोर आला तरी त्याला पाया पडून नमस्कार करण्याची नम्रता या जुन्या माणसात होती. दुश्मन असेल तो तुझ्या घरी, मी माझ्या घरी, पण या सामूहिक या समाजामध्ये आपल्याला आपले ते नातं दाखवायचं नाही. खाली वाकून पाया पडण्याची नम्रता होती. आज बाप समोर आला तरी पोरगा खाली वाकत नाही. अरे पड ना पाया. मी का पाया पडायचं? अरे वडील आहेत तुझे, पड ना पाया. मी का पाया पडायचं? अरे बाप आहे तुझा, पड ना पाया. उगाच नाही मनक्यात घ्या. तुमच्या ध्यानात आलं का?
जरा लिंक जोडत चला. हे गॅप का वाढत गेले? कारण विषय वाढत गेले, माणसाचा स्वभाव बदलत गेला, माणसं शरीरानं माणसं दिसण्यानं बदलत गेली. आता विचार सुद्धा शुद्ध करणं गरजेचं आहे. कारण विचारा वाचूनी न पावी जे समाधान. विचार निर्मळ करा, चांगलं शुद्ध आचरण ठेवा संतांच्या विचाराचं. संत सांगतात जो विषयांना त्यागून भगवंताला शरण गेला. कारण गीतेमध्ये वर्णन आहे, अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमे वहाम्यहम. असा भाव देवाला आवडतो. आणि असा भाव जर त्याच्यापर्यंत पोहोचला माया तयावरी फार, मग त्या भक्ताकरिता तो भगवान परमात्मा स्वतःचं अस्तित्व विसरून त्याच्यासाठी त्याच्या संकटात त्याच्या सुख दुःखात धावतो आणि त्याच्या मागे पुढे धावून त्याचं रक्षण करतो. अभंगाच्या दुसऱ्या चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे धावे चाले मागे धावे चाले प्रसंगी धावून वेळे प्रसंगी चालून खरी अर्थानं आपल्या भक्ताचं रक्षण करणारा, खरी अर्थानं अनेक भक्ताच्या संकटासाठी तो भगवान परमात्मा धावून गेला. इकडे लक्ष द्या, आपल्याही दुःखाचं त्या ठिकाणी निरसन तो करेल, आपल्याही दुःखाला तो तरेल, आपल्याही दुःखाचं त्या ठिकाणी तो निश्चितच आपलं दुःख संपून आपला उद्धार करेल. फक्त आपलाही तितका सुंदर निर्मळ भाव असला पाहिजे, प्रार्थना करता आली पाहिजे, विनंती करता आली पाहिजे, नम्रता धारण करता आली पाहिजे. अभिमानानं परमार्थ होत नाही बरं का, अहंकारानं परमार्थ होत नाही. बरीचशी लोक आहेत ब्रह्मज्ञानी पण अभिमान आहे, उपयोग नाही परमार्थामध्ये अभिमानाचा. विनंती करा, कळवळा येऊ द्या भगवंताला आपला. तारी मज आता रघुमाईच्या कांता, तारी मज आता रघुमाईच्या कांता, तारी मज आता रघुमाईच्या कांता. पंढरीच्या नाथ, पंढरीच्या नाथ, पंढरीच्या नाथ माय बाबा, पंढरीच्या नाथ माय बाबा, माय बाबा, माय बाबा. तारी मज आता रघुमाईच्या कांता, तारी मज आता रघुमाईच्या कांता. भगवंताला कळवळा आला पाहिजे हो आपला, अभिमानानं नाही जायचं. काही लोक परमार्थ करतात, काकड्याला निघाले तरी शेजारच्या चिकडी वाजवून जाते, त्याला कळव निघालोय म्हणून. अहो जगाला सांगून कुठे परमार्थ होतो का? प्रपंचाचं दुसरं नाव प्रदर्शन आहे, पण परमार्थाचं दुसरं नाव आत्मदर्शन आहे. एवढं ध्यानात ठेवा. आत्म उद्धाराकरिता परमार्थ केला जातो. प्रपंच प्रदर्शन आहे. एके ठिकाणी चहा प्यायला गेलो, ते म्हणले ता इकडे या. काय? हे किचन बर, हे बेडरूम बर, हा हॉल बर, हे देवघर बर, ही गॅलरी बर, हे असं आहे, हे आपलंच, हे वरचा मजला, हे खालचा मजला. चहाचं पिऊ दे. आणलं कशाचं? अभिमान कशाचा आहे? अहो भगवंतांना निर्माण केलेल्या सृष्टीवरती आपण जन्माला आलो आणि सातबारे आपल्या नावावरती केले. त्याचा त्याग करता येणं गरजेचं आहे.
का चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, याचं ज्ञान असलं पाहिजे. वा वा. आज जमाने परित्राणे वाले, आज जमाने परित्राणे वाले, कल ही पछताएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है, ढलता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. कमाया है तूने जो कमाया है, कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हात जाएगा. माणसानं फक्त याचं ज्ञान ठेवावं, सगळं मिळवा. मी म्हणेन देवानं जर आपल्याला नशिबानं प्रारब्धानं पैसा दिला असेल, देवानं प्रारब्धानं आपल्याजवळ पद दिलं असेल, देवानं प्रारब्धानं जर आपल्याजवळ चांगलं सौंदर्य दिलं असेल, देवानं आपल्याजवळ जर चांगला पद पैसा दिला असेल, तर त्या पद पैशाचा चांगला उपभोग सुद्धा आपल्याला घेता आला. उगा कंजूसपणाचं जीवन जगू नका. चांगला उपभोग घेऊन चांगल्या कामाकरिता, चांगल्या कार्याकरिता, चांगल्या विचाराकरिता आपलं पद गेलं पाहिजे, आपला पैसा गेला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार. मी काय सांगते, चांगला उपयोग करा, देवाचं अस्तित्व जाणून परमार्थ करा. नाही कळालं देवाचं अस्तित्व म्हणून समाजामध्ये स्त्री बलात्कारासारखे, स्त्री भ्रूण हत्येसारखी पाप आहेत. 4 आणि 5 वर्षाच्या लेकींवरती अन्याय अत्याचार पाहायला मिळतो. माझी पुरुषांना विनंती आहे, आज आपल्या मुलीला पप्पाची परी म्हणून न वाढवता छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून वाढवता आलं पाहिजे. कोणाच्या लेकी होता आपण? महाराष्ट्राच्या मातीत रवलेली पहार काढून गुलामगिरीच्या छाताडावरती प्रहार करणाऱ्या जिजाऊ साहेबांच्या लेकी होता आपण. सामान्य नाही आपण. तेवढं सक्षम बनता आलं पाहिजे. आणि त्याचं ज्ञान संत आपल्याला या माध्यमातून देतात. स्त्री बलात्कार, काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहण्यात आला. एका दाट झाडीमध्ये रस्त्याच्या कडेला हायवे टच लहान पोरीचं आरबट फेकून देण्यात आलं होतं. छोटंसं बाळ होतं, बाळू त्यामध्ये गुंडाळलेलं. कोणत्या दृष्टीनं महाराष्ट्र जगतोय, कोणत्या दृष्टीनं आपण परमार्थ करतोय? कळालं असतं देवाचं अस्तित्व, स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप घडलं नसतं. कळालं असतं देवाचं अस्तित्व, स्त्री बलात्कारासारखं पाप घडलं नसतं. कळालं असतं देवाचं अस्तित्व, तर गोमातेची हत्या घडली नसती. कळालं असतं देवाचं अस्तित्व, तर आई बापासाठी वेगळे वृद्ध आश्रम उभा करण्याची गरज पडली नसती. कितीतरी म्हातारी माणसं एकांतात रडतात का? भावना जाणून घेण्यासाठी सुद्धा कोणी नाही. मोठं घर आहे, भरपूर आहे, सगळं काही धनदौलत आहे, पण आई बापाला विचारण्यापुरतं सुद्धा पोरांना वेळ. जगाशी बोलायला तासोन तास वेळ राहिला, पण आई बापाला तुम्ही जेवलात का एवढं विचारण्यापुरता सुद्धा वेळ नाही. आज खरं तर बोलकर कुटुंबाला द्यावे तितके धन्यवाद थोडे, कारण आज त्यांनी आई वडिलांचं वर्ष श्राद्ध केले. बाबा कोण करतं श्राद्ध? ज्याच्या अंतकरणात आई बापाच्या कष्टाची जाणीव आहे आणि ज्याच्या अंतकरणात आई बापाविषयी प्रेम आहे, तीच कुटुंब आणि तीच मुलं विधी करतात. सहज विचारलं या कुटुंबाला, का म्हणून तुम्ही वर्ष श्राद्ध करता? का तुम्ही आईचं वर्ष श्राद्ध करता? काय गरज आहे एवढा सगळा खर्च करण्याची, एवढा सगळा एवढं आयोजन, मोठं नियोजन करण्याची? म्हटले ताई, जेवढे कष्ट त्या आई नामच्यासाठी केलेत अख्ख्या जगात कोणी करू शकत नाही. अहो, शून्यातून विश्व निर्माण केलं हो त्या माऊलीनं. काय होतं सुरुवातीला?
शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आजही आम्हाला उभा करण्याची ताकद जर कोणी दिलं तर त्या आई बापानं दिली. तिनं बांधलं घरट दिला उबारा निवारा. तिनं बांधलं घरट दिला उबारा निवारा. घेऊन या पंखाखाली लागू दिला नाही वारा. दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया. आज घायाळ पक्षी जाई पिला ना विटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना विटाया. जाई पिला ना विटाया. जाई पिला ना विटाया. कशी होती आई? ममतेची मूर्ती होती माझी आई. ताई फार साधी होती माझी आई, फार साधी होती. आम्हाला घडवण्यासाठी अपार मेहनत केली तिनं. स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःकडे कधी लक्ष नाही दिलं. किती नवसायास, किती उपवास आणि किती हाल तिनं पाहिले हे शब्दात नाही सांगू शकत. कसं पांग फेडू तिचं, कसं पांग फेडू तिचं होऊ तराई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ए आई, येशील का ग पुन्हा परत? आज सगळं कुटुंब भगवंताकडे धनाची नाही अपेक्षा करत, पद पैशाची नाही अपेक्षा करत. ओ ताई सांगा ना देवाला, काय माझ्या आईला परत पाठवायला. का सगळं पुन्हा मिळतंय हो, त्या आईचं प्रेम नाही पुन्हा मिळत. फार आठवण येते हो त्यांची. लहानाचं मोठं करत असताना बापानं कुटुंबासाठी जेवढे कष्ट केले. सध्याच्या मुलांना वडिलांचा राग येतो, तिरस्कार करून पोरं निघून जातात घरातून, उलट पालट बोलून अपमान करतात आई बापाचा. एक जण म्हटला, ओ ताई वैताग आलाय. कुणाचा? आई बापाचा. अहो वडील आहेत घरात, नीट चालता येत नाही त्यांना, रात्रभर खोकत बसतात. किती दिवस सेवा करणार त्यांची? म्हटलं ए दादा, आज तुला त्यांच्या सेवेचा वैताग आला, फक्त ते दिवस आठव ज्या वयात तुला तुझ्या पायावरती चालता येत नव्हतं. कुणी फिरवलं जग? अरे त्या बापानंच खांद्यावरती घेतलं ना. अभिमान बाळगायचा बाप जेव्हा लेख खांद्यावरती बसायचा. कारण या जगात एकाच व्यक्तीला असं वाटतं आपल्यापेक्षा आपण मोठं व्हावं, त्याच्यापेक्षा फक्त आणि फक्त बापाला वाटतं आपल्यापेक्षा आपला बाळ मोठा व्हावा, जगाला नाही वाटत. मग आज जर त्यांना चालता येत नसेल तर त्यांच्या आधाराची तू काठी बनणं हे कर्तव्य तुझं. आईला खाता येत नाही म्हणतोस, ज्या वयात तुला तुझ्या हातानं खाता आलं नव्हतं कुणी भरवलं? चिवचा काऊचा माऊचा म्हणून त्या माऊलीनं तुझ्या मुखात घास भरवला. मग आज जर त्या बिचारीला खाता येत नसेल तर तू तुझ्या हातानं तिला मुखात घास भरवणं हे कर्तव्य तुझं. त्यात वैताग कसला?
म्हटला ओ ताई, आई बापाची सेवा करेन सुद्धा, पण एवढं सगळं करून तरी कुठे पैसे कमावणार आहेत ते. काय म्हणलं, परत पुन्हा थोडी कष्ट करणार आहेत, जाग्यावरतीच तर बसलेले. म्हणलं अगदी खरं आहे तुझं. अरे एक गोष्ट ध्यानात ठेवा, वाळलेलं झाड जरी फळ देत नसलं तरी मोडेपर्यंत सावली मात्र नक्की देत. म्हातारे झालेले आई बाप जरी कष्ट करून पैसे कमावू शकत नसले ना, तरी मरेपर्यंत पोरांना सुखाचा आशीर्वाद मात्र नक्की देतात. कोण करतं कुणासाठी? आज खरी अर्थानं त्यांच्या विचाराची जोपासना करणं निश्चितच साध्याचा परमार्थ आहे. आई वडिलांनी केलेले संस्कार ध्यानात ठेवून आज सर्व बोलकर कुटुंब त्यांची सेवा करतं. खरंच द्यावे तितके धन्यवाद या कुटुंबाला थोडेत. आज त्यांची 2 मुलं 2 मुली, सर्व परिवार, लेकी सुद्धा पोरक्यावानी झाल्या. माहेरात येत असताना आतापर्यंतचा दिवाळी सण आई बापाच्या सहवासात जात होता, पण यंदाचा दिवाळीचा सण पोरींना आई बाप दिसणार नाही. तो उंभरट आता पोरका झाला. ती लेक अंतकरणातून हुंदका देऊन रडते. आई कोणाला म्हणावं, वडील कोणाला म्हणावं? माहेरात जाताना तिला साडी चोळीची अपेक्षा नाही, तिला भाकरीची अपेक्षा नाही. फक्त माहेरात गेल्यानंतर माझी आई माझा बाप मला दिसावा एवढीच अपेक्षा राहते त्या सासूरवाशिन्या लेकीला. पण आज ते दिसणार नाही, त्याचं दुःखही तितकं मोठे. ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही. जन्मजया मृत्यूतया. निश्चितच संतांचं ज्ञान परिधान करून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करा. संत सांगतात माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. तो भगवान परमात्मा निवारण करतो आपल्या दुःखाचं. काय करा आपण? फक्त यांनी घ्यावं नाम, तेशी करणे त्याचे काम. तो त्याचं काम करेल, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करा. दोन्ही हातानं टाळी, मुखानं देवाचं भजन. विठोबा रखुमा